मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊने इथं अनुश्रीला दिला खूप मोठा धक्का. कारण की नाही अनुश्रीचं जे या आठवड्यामध्ये वागण्याची पद्धत होती ना, ते खूप वेगळी होती. आणि की नाही तर अनुश्रीला इथं रितेश भाऊ म्हणते की अनुश्री, तुम्ही जे ना लोकांच्या नात्यावर खूप नाव बोटं ठेवता, तुमचे नाते कोणते टिकून राहिले तुम्ही मला जरा सांगा बरं. असं की नाही तर रितेश भाऊ इथं अनुश्रीला म्हणते. तर अनुश्रीचे जे नाही तर बोलती बंद झाली. कारण की नाही अनुश्री ना लोकांच्या की नाही म्हणजे नात्यावर, त्यांच्या रिलेशनशिपवर की नाही खूप नाव बोटं ठेवू लागली. म्हणजे त्या तन्वीवर, दीपालीवर, ह्यांचे जे की नाही यांच्या बॉन्डिंगवर की नाही खूप नाव ठेवली होती. तरी ते की नाही रितेश भाऊनं की नाही तर अनुश्रीला विचारलं की अनुश्री, तुम्ही ह्या घरामध्ये कोणासोबत चांगलं तुम्ही बॉन्डिंग बनवली आहे, मला नाव एखाद्याचं नाव सांगा बरं. असं ते रितेश भाऊनं म्हणलं. आणि ते रितेश भाऊ की नाही अनुश्री म्हणजे खूप रागू लागला. कारण की नाही अनुश्री जे की नाही तन्वीवर खूप मोठे आरोप लावू लागले. कारण की तन्वीचे जे रिलेशनशिप जे बॉन्डिंग होती ना, ते फेक होती, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी होती, असं इथं की नाही अनुश्रींचं म्हणणं होतं. तर इतर रितेश भाऊनं त्यांना सांगितलं की अनुश्री, तुम्ही तर चुकलेले आहे. तुम्ही ह्या पद्धतीने जर गेम खेळला ना, तुम्हाला जर फायनलमध्ये जिंकायचं असेल तुम्ही जिंकत नाही. असं की नाही तर अनुश्रीला की नाही तर रितेश भाऊनं म्हणले. तर आता अनुश्री म्हणते की भाऊ, आता हे चूक होणार नाही. कारण की नाही आता मला बी गेम चांगलं खेळायचं, मला ट्रॉफी जिंकून घरला जायचं आहे, असं म्हणते अनुश्री. मित्रांनो, तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.